गुंड पाटील भाग 2। एका पाटील कुटुंबासाठी भाजप दोन्ही मित्र पक्षांना दुखावेल का? बाळराजे पाटील यांनी अजितदादांना आवाहन देताच मोहोळचे नव्हे तर राज्याच्या राजकारणात ही चर्चा होण्यास सुरुवात झाली आणि अनगर म्हणजे दहशत, गुंडागर्दी आणि एकाधिकारशाही आहे हेच वदविण्यात अनगर पाटील विरोधक एकवटले आणि तिखट आक्रमकतेने टीका करण्यास सुरुवात करताच पाटील कुटुंबाने आपल्या वक्तव्यातून घुमजाव केल्याचे दिसत आहे। उमेश पाटील, रमेश बारसकर यांच्यासह सर्वच राजन पाटील विरोधक गेल्या काही काळापासून अक्षरशः विरोधाच्या फैरी झाडत असताना त्यात आता एकनाथ भाईंनी पंडित देशमुख हत्याकांडची फाईल पुन्हा ओपन करण्याचे वक्तव्य केल्याने ज्या अजितदादांच्या सहकार्याने या पाटील कुटुंबाला भरभरून वैभव प्राप्त झाले, आता त्यांनाच थेट शिंगावर घेतल्याचे परिणाम असल्याचे राजकीय कट्ट्यातून बोलले जात आहे। आज मितीस राजन पाटील व कुटुंब हे भाजपात आहेत, परंतु भाजपाचे दोन्ही मित्र पक्ष हे राजन पाटील यांच्या विरोधात असल्याचे दिसत आहे। त्यात एका पाटील कुटुंबासाठी दोन्ही मित्र पक्षाला दुखावण्याचे धाडस भाजप करेल का? राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या नेतृत्वाकडून या विरोधी लढाईस कसे व किती बळ मिळणार हे मात्र सांगणे घाईचे ठरणारे आहे।